नाही व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आम्ही निघालो सिद्धिविनायक आणि महालक्ष्मीला. तर महालक्ष्मीला निघालो तर खूप दिवसापासून इच्छा होती की सिद्धिविनायकला आणि महालक्ष्मीला जाऊन दर्शन घ्यावा. तर मग तिकीट काढलो आम्ही बसमध्ये. तर तिकीट काढल्यानंतर थोडा बसमध्ये व्हिडिओ शूट करून घेतला. तर ही आहे वर्षा, माझी भाची, ननांची मुलगी, आणि ह्या माझ्या 2 मुली, याचिका आणि त्रिशा. आणि मग बसलो आम्ही बसमध्ये, तिकीट काढून घेतलो, मस्त एन्जॉय करत. आणि बस एवढी हालत होती ना, तर नीट व्हिडिओ शूट करायला पण भेटला नाही. तर एवढ्या बस हलत त्याच्यामध्येच व्हिडिओ शूट करून घेतला. व्हिडिओ शूट झाल्यानंतर मग काय, मी आहे मुंबईची सून आणि माझं माहेर आहे संभाजीनगर. तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, मी संभाजीनगरमधली आहे. आणि तर मग असं जरा बाहेरचा असा व्हिडिओ शूट करून घेतला. आणि बस खूप थांबत जात होती, कारण की खूप ट्रॅफिक होता रस्त्यावर. थांबायची जायची. तर मी बोलले हे काय किती थांबत राहते बस. तर मस्तपैकी मग वर्षा पण मग लहानपणापासून महालक्ष्मीला गेली नव्हती. तर सगळं दर्शन झाल्यानंतर घरी आल्यानंतर बोलते की मी लहानची मोठी झाली, महालक्ष्मीला कधी गेलीच नाही. तर मग आम्ही उतरलो सिद्धिविनायकपाशी मुंबईत. तर सिद्धिविनायककडं उतरलो पहिल्यांदा. म्हणजे माझा नवरा सोबत असतो तर त्याची काही गरज नाही पडत यांना त्यांना विचारायचं. तर उतरलो तर आम्हाला काय माहीतच नव्हतं कुठं जायचं. तर उतरलो, मग तिथं बाजूवाल्या दादांना विचारलं की सिद्धिविनायकचं मंदिर. तर तो दादा बोलला की हे काय इकडं समोरच आहे 2 मिनिटाचं. तर मग वर्षा विचारत होती त्या दादांना की सिद्धिविनायकचं मंदिर कुठं आहे. आणि मी मस्त आपलं व्हिडिओ शूट करत होती. माझं तर व्हिडिओ शूट करायला कोण नव्हतं, त्यांचं ते लोक त्यांच्या मस्त होते. तर आता मी यूट्यूबर आहे, मला यूट्यूब चालवायचं आहे, तर मग मला छोट्या व्हिडिओ काढून घ्यावाच लागेल. तर मग माझं काय चालूच होतं व्हिडिओ काढायचा. तर ही माझी मोठी मुलगी. तर मग असे मस्त गजरे हार मस्त लावलेले होते. आणि मोगऱ्याची फुलं बोललं तर मला खूप प्रचंड आवडतात. मोगऱ्याची फुलं, गुलाब खूप मस्त आवडतात. आणि इकडं आलो तर यांचे चालू झालं, इकडं चपला काढा, इकडं थांबा, आमच्याकडं पूजेची ताट घ्या. तर इकडं होते याच्याकडं 150 रुपयाची ताट, पूजेची ताट. आणि जरा आम्ही पुढं गेलो, पुढं विचारलो तर तिकडं 100 रुपयाचं ताट बोलला. देव म्हणजे आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो, पण लोक बिझनेस करून ठेवलेत त्याला. एवढं कमवतात ना, म्हणजे फ्रीवाली देवाला लाईन लावण्यासाठी पण पैसे घेतात. फ्रीवाली लाईन आणि 100 रुपये लाईन, एका माणसाला 100 रुपये घेतात. तर मग आम्ही निघालो, चपला वगैरे काढलो. मग तिथं तो 150 रुपयाचं पूजाचं ताट दिलं. मग समोर जाऊन विचारलं तर ती बाई, मग तिला त्यांना विचारलं तर ते बोलले नाही 100 रुपये. तर ठीक आहे. मग इथं पण बायका सगळे उभा राहिले होते. दुर्वा आणि जास्वंदचं फूल
गणपती बाप्पाला खूप आवडतं. तर जबरदस्तीचे सगळे बायका करत होते घ्या घ्या करून, आणि त्यांची पण मजबुरी आहे म्हणून ते लोक जबरदस्तीचं एवढं घ्या घ्या बोलतात. त्यांची मजबुरी नसलं असतं तर ते लोक एवढं जबरदस्ती पण करणार नाही की बाबा तुम्ही घ्या आमच्याकडून. पण खूप जबरदस्ती, मग मी पण त्यांची फिलिंग्स समजून घेतली, त्यांची पण मजबुरी आहे. मग मी पण घेतली त्यांच्याकडून दुर्वा आणि जास्वंदाचं फूल घेतलं. मग पुढं जात जात मग चालू होतं वर्षाचं पण लाईव्ह. फर्स्ट लाईव्ह घेत होती वर्षाचं. आणि मग चाललंय मग आपलं बघत बघत. आणि असं मस्त कंदील होता वरती. सिद्धिविनायकला पण मी खूप दिवसांनी गेली, म्हणजे आठवत नाही मला लास्ट टाईम मी कधी गेली होती. सिद्धिविनायकला मी तेव्हा गेली होती माझं लग्न झाल्यानंतर 2006मध्ये. 2006मध्ये. आणि माझी मोठी मुलगी 2 का 3 वर्षाची होती तेव्हा एकदा गेली ती माझ्या बहिणीबरोबर. तर प्रचंड खूप जास्त गर्दी होतं. आणि ह्या लाईन लावायला पण तो माणूस बोलत होता हे 100 रुपयाची लाईन, एका माणसाला 100 रुपये घेतात आणि ते फ्रीवालं लाईन. तर 100 रुपये कोणाकडे एवढे कोणाकडे पैसे आहेत. आम्ही निघालो फ्रीवाल्याच्या लाईनीत. आणि मधीच 3-4 पोरी आल्या. 3-4 पोरी आल्यानंतर मग माझी छोटी मुलगी बोलत होती मम्मी पुढं ये ना पुढं ये ना. मग लोक माहिती आहे ना, आपण आधी आलो तर ते बघणार नाही, मग बोलणार की मध्येच तुम्ही लाईनीमध्ये घुसलेत. मग माझ्या मधी आणि वर्षा आणि ते पुढं होते, तर मग मी जरा पाठीमागच उभं राहिली. आणि मग लाईनीचे चालू होते आमचे प्रवास. हे बघा सिद्धिविनायक गणपती बाप्पा, आमचे लाडके गणपती बाप्पा. तर कसं वाटलं तुम्हाला गणपती बाप्पाचं, सिद्धिविनायकचं तिकडं सगळं मंदिरचं. तर तुम्ही बघू शकता. बघा, ज्यांनी सिद्धिविनायकला गेले नाही आजपर्यंत कोणाचं दर्शन झालं नाही, हे आहे मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर. तर छान वाटत होतं. आणि खूप असं वाटत होतं की, आणि ना आता काय पण आपलं श्री स्वामी समर्थ कोणते पण देवाचे नावं घेतली ना, एक अलगच वेगळंच फील होते. म्हणजे जसं त्यांचा आशीर्वाद, त्यांचा हात आहे आपल्या डोक्यावर, खूप मस्त फील होते. आणि मग हा एक मस्तपैकी असा व्हिडिओ शूट करून घेतला. आणि हे सगळे आठवणी असतात. यूट्यूब म्हणजे आपण काम पण करतोय त्याच्यात, आणि आपले जुने आठवणी पण राहतात त्याच्यात. तर ते आहेत तिघं उभा तिकडं, माझ्या 2 मुली आणि वर्षा, आणि मी होती पाठीमागं. तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी सिद्धिविनायकचं मंदिर. आणि छान होतं. हे बघा किती मस्त डेकोरेट वगैरे, कंदील मस्त लावलंय. आणि खूप छान वाटलं मला. आणि मग त्याच्यानंतर गेलो आम्ही महालक्ष्मी. नाही, महालक्ष्मीला नाही.